त्याला किती लागलंय बघा ना, जावा जरा मलमपट्टी घेऊन या. हो हो आणते. कृष्णा थांब, मी आणते. हा. राहा अहो किती लागलंय तुम्हाला. सांगत होतो ना आम्ही तुम्हाला, तुम्ही जाऊ नका आम्ही जातो. पण राया तुम्ही ऐकतच नाही हो. तुम्हाला जर काही झालं असतं तर आमची काय अवस्था झाली असती विचार करा. राया अहो ह्या गर्दीला अक्कल नसते हो. भाऊसाहेब म्हणून तर तुम्हाला बाहेर जाऊन दिलं नाही मी. अहो भाऊसाहेब, बाहेर माणसं लय भडकलेत, रागाच्या भरात काय बी करू शकतात. त्यापेक्षा आपण तुमच्या संरक्षणासाठी पोलिसांना बोलूयात का? हो भाऊ, तू पोलिसांना बोलव. बरोबर बोलताय तुम्ही. आमच्यामुळे आमच्या घरच्यांना त्रास होता कामा नये. रामदार, पोलिसांना बोलवा. हो. अहो ही गर्दी आत घुसली तर? तुम्ही घाबरू नका, आम्ही बघतो ना कसे आत घुसतायत ते. दादासाहेब तुम्ही थांबा, आम्ही जाऊन त्यांना समजवतो. भाऊ भाऊ नका जाऊ तिकडे, ऐका माझं. मिस्टर विधाते, दार उघडा. घाबरू नका, आम्ही आहोत. साहेब, बरं झालं तुम्ही आलात. आम्ही आता तुम्हालाच फोन करणार होतो. बाहेर बघा लोकांनी किती गदारोळ घातलाय. राया त्यांना समजवायला आला तर त्यांनी त्याच्यावर दगडफेक केली. बघा त्याला किती लागले. तुम्ही तरी त्यांना समजवा ना. हे बघा, लोकांना आम्ही शांत केलंय, पण त्यांचं म्हणणं आहे विधातेंवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्यामुळे भाऊसाहेब विधाते आणि रायबान विधाते यांना अटक करायला आम्ही आलोय. अहो हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही आमचं रक्षण करायचं सोडून अटक करायची काय भाषा करताय? माफ करा, आम्हाला आमची ड्युटी करू दे. गावातल्या लोकांनी आणि यात्रा कमिटीने विधातेंवर FIR दाखल केलाय. त्यामुळे यांची चौकशी करण्यासाठी मला यांना अटक करावंच लागेल. हे अटक वॉरंट. अहो त्यांनी काही नाही केलंय, त्यांची काही चूक नाहीये, त्यांना नेऊ नका. साहेब भाऊ, माझं ऐकून तरी घ्या. त्यांची काय बी. कोणीही पोलिसांच्या कारवाईत आडकाठी आणणार नाही. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. आपण काही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे आपल्याला घाबरायचं कारण नाही. उलट तुम्ही जर पोलिसांना अडवलं तर गावकऱ्यांना वाटेल आपण काहीतरी चूक केली आहे, आणि तेच आम्हाला घडायला नकोय. इन्स्पेक्टर, साहेब, साहेब ऐकून तरी घ्या ना माझं. मला काय म्हणायचं. साहेब साहेब अहो, ऐकून तरी घ्या ना. असं का करताय हो? साहेब मी तुमचे पाय पकडते. ऐकून तरी घ्या साहेब, ऐकून तरी घ्या. हे बघा साहेब, हे जे काय घडलं ते आम्हाला नाही माहिती कसं घडलं. आम्ही पण शोध घेतो, आणि जो खरा गुन्हेगार असेल ना त्याला तुमच्या समोर आणून उभा करेन. पण यांना सोडा, त्यांची काय बी चूक नाहीये. हे बघा, आम्हाला आमचं काम करू द्या. हे असलं काम निर्दोष माणसांना घेऊन जायचं? मी नाही तुम्हाला घेऊन जाऊन देणार. हे बघा, तुम्ही आमच्या कामात अडथळा आणताय. तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. जी काही कारवाई करायची आहे ती करा, मी नाही घाबरत. अहो हे असं मनाला वाटेल तसं कोणालाही अटक करायला काय मोगलाई लागून गेली आहे का? आणि साहेब, भाऊसाहेब आणि राया सरांना अटक करायला तुमच्याकडे काय पुरावे आहेत? जे काही पुरावे आहेत ते आम्ही कोर्टात सादर करू. अहो पण त्यांनी काही केलंच नाहीये तर पुरावे आणायचे कुठून? मग ते निर्दोष आहेत याचे पुरावे तुम्ही कोर्टात सादर करा. त्यांच्याविषयी तक्रार नोंद झालीये, आम्हाला त्यांना अटक करावीच लागेल. पण तुम्ही ऐकाल का? कृष्णा, त्यांना त्यांचं काम करू दे.
आपण जर काही केलंच नाही तर घाबरायचं कशाला? शेवटी सत्याचाच विजय होतो. अरे पण तोपर्यंत तुम्हाला शिक्षा का? मी नाही तुम्हाला या अवस्थेत बघू शकत. देवा, हा दिवस दिसण्याआधी माझे डोळे का नाही मिटलं? आई, आम्ही तुम्हाला शब्द देतो, रायानं आम्ही लवकरच बाहेर येऊ. पोलिसांच्या कामात कोणी आडकाठी करणार नाही. इन्स्पेक्टर चला. हत्या हत्या मम्मी, अगं कसला भारी डाव खेळस तू. आता 5-6 दिवस नुसता आराम करायचा, टेन्शनच नाही काय. 5-6 दिवस कुठलं, आता बाहेरच येत नसते तीही. आता आयुष्यभर जेलमध्ये सडणार ही दोन्ही दाते बिचारे. रंजे रंजे हे काय होऊन बसलं ग समजा. अगं इथं त्यांचं एवढं मोठं नाव पर एका पटक्यात धुळीला मिळालं की ग. या घराने कधी म्हणून आज पात्र पोलीस स्टेशन बघितलं नव्हतं, पर पोलीस आली, भाऊसाहेब असली, रायाला घेऊन गेली की ग. आता अख्ख्या जिल्ह्यात काय इज्जत राहिली असेल इथं त्यांची. आता लोक काय म्हणत असतील. तू लोकांची नको काळजी करोस. मला माझ्या लेकाची आणि नातवाची काळजी आहे. पोलीस त्यांना परत इथे सन्मानाने आणून सोडतील याची खात्री आहे मला. कृष्णे, भाऊसाहेबांनी राहायला पोलीस घेऊन गेले मामा. त्यांनी काय बी नाही केलं, त्यांनी खरंच काय बी नाही केलं. आम्ही जशी तू माझ्या रुसली असता ग, तसं माझं नशीब माझ्या रुसलंय ग. कृष्णे, अगं तू कधीपासून अशी हिंमत हारायला लागलीस? हा, हिंमत हारू नको. मग काय करू मामे, काय करू तूच सांग. उभी राहा, लढ. कृष्णे, या समजाचा तुला हिमतीने सामना करावा लागेल बघ. आठव, तू रायांचं प्रेम मिळवण्यासाठी किती झटली होतीस ती. आठव, जेव्हा राय बेशुद्ध पडले होते तेव्हा एकटीनं बैलगाडी वडत आणून त्यांना कसं वाचिवलं होतंस. कृष्णे, अगं अवघड प्रश्न काही कमी आली का तुझ्या आयुष्यात? हा, पण त्या समध्यांचा तू धीरानं सामना केलास. जर का तुझ्या जागी दुसरं कोणी असलं असतं ना तर कवाच मोडून पडलं असतं. पण तू हिमतीनं लढलीस आणि जिंकलीस पण. कृष्णे, आता इथं त्यांना फक्त तूच वाचवू शकतेस बघ. कृष्णे, खंबीर हो. एक लक्षात ठेव, भाऊसाहेब असते ना रायासनी ह्या समध्यातनं तुझ्याशिवाय दुसरं कोणीच वाचवू शकत नाही. मला शब्द दे, त्या दोघांना या समध्यातनं तू सुखरूप बाहेर काढशील. कृष्णे, मला शब्द दे. मी तुला शब्द देते मामे, जोपर्यंत मी रायाला आणि भाऊसाहेबांना या संकटातून बाहेर काढत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. काय वाटल ती कर कृष्णे. बर, ह्या टायमाला इदा त्यांची बर्बादी अटळ आहे, ती कुणीच थांबवू शकत नाही. त्यांची फाईल लवकर तयार करा. होय साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. एवढ्या सकाळी तुम्ही इथे? वय, ते भाऊसाहेबांना रायाला भेटायचं होतं. हे बघा मॅडम, आता तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. आम्हाला त्यांना कोर्टात हजर करायचंय. काय? मॅडम, तुम्हाला एक सल्ला देऊ का? तुम्ही त्यांना भेटण्यात वेळ घालवण्यापेक्षा एखादा वकील बघून जामिनाची व्यवस्था करा. आत्ता प्रयत्न केले तर उद्यापर्यंत ते सुटू शकतील. साहेब, तुम्हाला एक विनंती करते. बोला. तुम्ही भाऊसाहेब आणि रायाशी विधात्यांच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा विचार करून मागाल.
हीच तुमच्याकडून अपेक्षा करते. अहो मॅडम, म्हणून तर रात्री एवढ्या उशिरा अटक झाली त्यांना. नाहीतर घटना ज्या वेळेस घडली त्याच वेळी अटक झाली असती ना. ते माहिती आहे आम्हाला. तुम्ही एखादा चांगला वकील बघा. काय माणसं आहे ती, कालपासून असेच बसले. ती भुकीने वाट लागली माझी. काही चोरून खायचं म्हटलं तर तेही करता येईल. हुयाजी आहो, आणखीन किती वेळा अवसान गाळून बसणार आहे सा? चला व्हायच काहीतरी खाऊन घ्या. चला बघू. अगं माझी लेकरं पोलीस स्टेशन मध्ये असताना माझ्या घशाखाली कसा घास उतरल. दादासाहेब, हो तुमची तब्येत आता कुठे बरी झाली? वाईस खाऊन घ्या ना तर पुण्यांदा बिघडल. हा, आमच्या तब्येतीपेक्षा आम्हाला आमच्या लेकाची काळजी जास्त आहे. आमचा लेक आणि नातू घरी येत नाहीत तोपर्यंत आम्ही अन्नाला हात लावणार नाही आणि पाण्याला स्पर्शही करणार नाही. म्हणजे यांच्यामुळे मला पण आता उपाशी मरायला लागतं का काय? वहिनी साहेब, तुम्ही तरी सगळ्यांना समजून सांगा ना. आता कृष्णा गेली ना पोलीस स्टेशनला, ती घेऊन येईन त्यांना. चला 2-2 घास खाऊन घ्या. मला भूक नाहीये. वहिनी आहो, असं काय करताय तुम्ही? हा, तुम्ही उपाशी राहिल्याने पोलीस त्याचे सोडणार आहेत का? तसं असेल तर सांगा. ते तिकडे लढतायत ना, तुम्ही उपाशी कळल्यावर त्यासनी बरं वाटेल का? तुम्ही तुमची काळजी घ्या. हा, आणि कृष्णी गेले नव्हतं तिकडं, मग ती नक्की काहीतरी करेल बघा, माझा विश्वास आहे. तुम्ही चला बघू, काहीतरी खाऊन घ्या. चला आधी. मला खरंच भूक नाही ग. हे बघा, जेवढी भूक असेल तेवढं खा. 2 घास खाऊन घ्या. चला चला बघू. हुयाजी, चला उठा. चला चला उठा. आव दादासाहेब असते ना तुम्ही. चला दादासाहेब, हॅलो. हा बोल ना. कोणाला काही सांगू नका, पण पोलिसांनी सांगितले वकील सोबत असल्याशिवाय राया आणि भाऊसाहेबांना भेटता येणार नाही. मी आता घरी येते, तोपर्यंत कुणालाही काही कळून देऊ नका. बर बर ठीक आहे. या फुयाजी, बसा इथं. बस. खरं तर मलाही काही खावंसं वाटत नाहीये. घशाखाली घासच उतरणार नाही ग, पण काय करणार आता, खावं तर लागेल ना. बरोबर आहे तुझं पोर. असं पोट मारून परिस्थिती बदलता येते का सांग बघू. चला समधीने 2-2 घास खाऊन घ्या. थांब, मी ताट लावतो, तू भाज्या घेऊन ये. हे काय, तुम्ही अजून बसला नाही व्हय? असं नका करू. 2-2 घास जेवून घ्या बघू. भाऊसाहेब असताना राहायचं चालणार आहे का तुम्ही असं उपाशी राहिलेलं? हा, चला खाऊन घ्या. माझ्या पोराने काय खाल्लं असेल काय ग देवा? का आमच्या मागे हात धुवून लागलायस? काय तुझं बिघडवलंय आम्ही? आत्या, त्या दोघांना पोलीस त्रास तर देणार नाहीत ना? अहो, ते रायभान विधाते आणि भाऊसाहेब विधाते आहेत. ते त्यांच्याशी चुकीचं वागताना पोलीस सुद्धा 1000 वेळा विचार करतील. तुम्ही नका काळजी करू, ते सुखरूप आहेत तिकडे. हे जे घरावर संकट आलंय त्याच्याशी काय कृष्ण एकटीच तोंड देणार आहे का? आपण सगळे त्यांच्या पाठीशी असे खचल्यासारखे उभे राहणार आहोत का? चला सज्ज व्हा, त्यांना असं एकटं पडू द्यायचं नाही आपल्याला. अहो दादासाहेब, मागाच्यापासून ह्यांना मी हेच समजून सांगतोय, मी माझं कोणीच ऐकणं झाले. ते त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून या संकटाशी सामना करायचा आहे आपल्याला.
असं खचून जाऊ नका. चला जेवा बरं. फुलाबाई, तुम्हाला तुमच्या लेकाची शपथ आहे. चला उठा, जेवायला बसा बरं. चला. कृष्णाचा काय फोन बिन आला होता काय? पोलीस त्यांना कधी सोडणार ही काय बोलत होती का? ती त्याच गडबडीत असेल, करेल ती फोन. तुम्ही जेवा बरं. झाली खरं सगळ्यांची जेवण? हो, सगळ्यांनी खाल्लं. आधी ऐकतच नव्हती, नाही नाहीच म्हणत होती, पण आशीने सगळ्यांना बळच खाया घातलं. कृष्णा, राया आणि हे कशा आहे ती? तू भेटलीस ना ग दोघांना? पोलीस काय बोललं? खाल्लं ना ग दोघांनी? त्यांना झोप तरी लागली का ग तिथं? कसं आहे ती? अगं बोल ना काहीतरी. अहो आत्या, नका काळजी करू. त्या दोघांची पोलीस व्यवस्थित काळजी घेतात. अन त्यांचं जेवण बी झालंय. रात्री झोप बी त्यांना व्यवस्थित लागली. फरक फक्त एवढाच आहे की ते आपल्यापासून लांब तिकडे पोलीस स्टेशन मध्ये आहेत. बाकी त्यांना काय बी त्रास होत नाहीये. तू खरं बोलतेस ना? अहो फुयेची, ते वकील आहेत ना, कसलं तरी कागदपत्र बनवतात. मग त्यानंतर त्यांना जामीन मिळेल. आणि आज रात्री सोडतील की त्यांना. देवा, माझ्या नातवाला आणि लेकाला सुखरूप घरी परत आण रे बाबा. कृष्णा, तुझी बाहेर लय धावपळ झाली असेल ना? चल तू पण 2 घास खाऊन घे. नाही अरे मामा, मी जेवलीये. भाऊसाहेबांनी राहायला भेटल्यानंतर येतातच खाऊन घेतलं. बर मी निघते, जरा काम आहे ते. समधी संकट झाडून जाऊन देते. कशी तडपाडत्या, कशी तडपाडत्या. बाय 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 बाय. लागला का 420चा झटका? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला घरातनं बाहेर काढताल, मोलकरणीसारखं वागवताल आणि मी गप्प बशीन? मी आधीच सांगितलं होतं, मी ह्या इदात्यासनी रस्त्यावानी. म्हणजे गुली मावशी, तुम्ही हे सगळं? भया, मी तर अजून काय सुद्धा नाही केलं. मी फक्त विचार केला तरी एवढं समज घडलं. मी जर पुढं होऊन ही समज केलं असतं ना, तर आत्ता पातूर तू आणि इदाते भिकला लागला असता. तोंड सांभाळून बोला गुली मावशी. इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं. भाऊसाहेबांबरोबर खेळ खेळून फार मोठी चूक केली आहे तुम्ही. आणि ही चूक तुम्हाला खूप महागात पडणार आहे. काय महाग आणि काय स्वस्त, या गुलीलाटी वाचले तुम्ही. त्याच्यामुळं ह्याची किंमत तर तुम्हाला मोजावीच लागणार ना. आत्ताशी सुरुवात आहे ही. अजून तर लई काय काय बघायचंय तुला कृष्णे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सुधारायचंच नाही असं ठरवलं तर? मग एक गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्ही विधात्यांचं नाव मातीत मिळवण्याची जी काय स्वप्न बघताय ती कधीच पूर्ण होणार नाहीत. नाही तुमच्या सगळ्या मनसुब्यांच्या ठिकऱ्या उडवल्या. तुमचा हा चेहरा, कारस्थानं घरापुढं गावापुढं आणली तर नाव लावणार नाही कृष्णा रायभान विधाते. तुमचा कुठलाच डाव यापुढे यशस्वी होऊन देणार नाही मी. भया, लईच भोळी हायस बघ तू कृष्णे. वाट बघ, तो दिस कधीच येणार नाही. तो दिस आणि ती येळ जवळ आली आहे गुली मावशी. तुम्ही फक्त दिस मोजायचे.